यंदा पडलेल्या परतीच्या पावसामुळे मुरुड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भात पिकाचे अतोनात नुकसान झाले असून त्यातच शासनाने ई-पीक पाणी नोंद ऑफलाईन करावी अशी मागणी मुरुड तालुका आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीतर्फे अध्यक्ष ॲडव्होकेट विनायक शेडगे यांनी केली होती। तहसीलदार आदेश टफळ यांनी ही मागणी मान्य केली आणि ऑफलाईन पीक पाणीचे आदेश दिले। मुरुड तालुका आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी आणि शेतकरी बांधवांच्या वतीने तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट विनायक शेडगे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तहसीलदार आदेश टफळ यांना पत्र देऊन शासनाचे आभार मानले। आजही मुरुड तालुक्यातील काही शेतकरी ज्या शेतजमिनी पिढ्यानपिढ्या कसतात त्या जमिनीवर कूळ आहेत। काही जमिनीवर कूळ तर काही जमिनी फक्त शेकडो वर्षांपासून शेतकऱ्यांच्या ताबेकुळात आहेत, परंतु ते अजूनही मालक नाहीत। तरी कसत असलेल्या जमिनीची चौकशी करून त्यांना कूळ बनवण्यात यावे व कूळ असलेल्या शेतकऱ्यांना मालक बनवण्यात योग्य ते आदेश देण्यात यावेत, अशी विनंती वजा मागणी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीतर्फे करण्यात आली आहे। यावेळी आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट विनायक शेडगे, अनंत शेळके, संदीप गोंडबरे, अविनाश शिंदे, मिथुन चौढेकर उपस्थित होते। नमस्कार, मी ॲडव्होकेट विनायक शेडगे, आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी मुरुड तालुका अध्यक्ष। गेल्या 4 डिसेंबरला आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक निवेदन सादर केलं होतं माननीय तहसीलदार मुरुड यांना। खरीप हंगामाची जी पीक पाणी असते ती न झाल्यामुळे शेतकऱ्यांना जो हमीभाव आहे तो मिळत नव्हता आणि शेतकऱ्यांचं जे धान्य आहे ते कृषी केंद्रावर विक्री केली जात नव्हती, त्यामुळे त्यांचा फार मोठा आर्थिक नुकसान होणार होता। आता या आमच्या लावून धरलेल्या मागणीचा महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, अजितजी पवार साहेब तसेच सर्व मंत्री महोदयांनी आम्हाला आमच्या पत्राचं अर्जाचा रितसर विचार करून शेतकऱ्यांच्या वतीनं सहानुभूती दाखवलेली आहे आणि 4 डिसेंबरला जो आम्ही निवेदन केलेलं होतं माननीय तहसीलदार साहेब, माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी आमच्या निवेदनाचा विचार करून सध्या स्थितीला जी राहिलेली वंचित शेतकऱ्यांची जी पीक पाहणी आहे, नोंद आहे, ती ऑफलाईन पद्धतीने करण्याचे आदेश दिले आणि त्या पद्धतीने आदेश दिल्यानंतर आता 17 डिसेंबर ते 24 डिसेंबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी ती ऑफलाईन पीक पाहणी करून घ्यायचे असे आदेश माननीय मंडळाधिकारी तलाठी सजा यांना दिलेले आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला अर्ज घेऊन त्या ठिकाणी माझी पीक पाणी राहिलेली आहे आणि ती 2025-26 या सालची बाकी आहे, ती ऑफलाईन पद्धतीने करून घ्यायची आहे असं आदेश दिल्यानंतर अर्ज दिल्यानंतर तलाठी सजा जी कुठली असतील ती त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन ती पीक पाणी करायची आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।